नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अँटोनिओ ग्राम्सीबद्दल आपण चर्चा करत होतो आतापर्यंत. अँटोनिओ ग्राम्सीच्या संदर्भामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जी आपण चर्चा केलेली आहे मागच्या लेक्चरमध्ये, त्यामध्ये बऱ्यापैकी आपण त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितलेली आहे. वॉर ऑफ मेन्युअर वर्सेस वॉर ऑफ पोझिशन्स काय आहे ते आपण बघितलेलं आहे. ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल सारखी जी कन्सेप्ट आहे ती आपण बघितलेली आहे. आणि हेजिमनी जी ग्राम्सीचं राज्यशास्त्राला देण्यात आलेलं एक महत्त्वाचं योगदान आहे, त्या संदर्भात आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तर आजचं जे लेक्चर आहे ते ग्राम्सीनं आणखीन नागरी समाज ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा केलेला जो विस्तार आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचसोबत ग्राम्सीनं जे मॉडर्न प्रिन्स म्हणून संकल्पना मांडलेली होती त्यावरही आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. तसंच ग्राम्सीचं एकंदरीत जे काही योगदान आहे राजकीय सिद्धांताला तेही आपण बघणार आहोत. आणि त्याचसोबत ग्राम्सीच्या विचारांचे मूल्यमापनही आज आपण करणार आहोत. एकंदरीत राजकीय विचारवंत, पाश्चात्य राजकीय विचारवंत या सेगमेंटमध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर ग्राम्सी हा सगळ्यात इन्फ्लुएन्शियल असा विचारवंत आहे 20व्या शतकामधला. कारण ग्राम्सीनं एकंदरीत मार्क्सवादाला एक नवी दिशा दिलेली आहे. मार्क्सवादाला समाजाकडे बघण्याची एक नवी लेन्स दिली आहे असंही आपण त्याकरता म्हणू शकतो. तसेच ग्राम्सीच्या एकंदरीत आकलनातनं आता त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी बघताना आपण बघितलेलं होतं की कसा ग्राम्सी कोणत्या परिस्थितीतनं पुढं आलेला आहे. त्यानंतर त्याच्या शेवटाच्या काळामध्ये असलेला आजारपण असेल किंवा मुसोलिनीसारख्या शासकांना त्याला टाकलेलं तुरुंगात असेल आणि तिथनं आलेलं त्याचा जे काही प्रिझन डायरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपल्याला काही गोष्टी अशा लक्षात येत आहेत की ग्राम्सी हा नंतरच्या काळामध्ये ज्या सांस्कृतिक अभ्यास झालेत, त्याच्यानंतर समाजाच्या मध्ये असलेली जी आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे, रिलिजन बेस्ड पॉलिटिक्स आहे, कास्ट बेस्ड पॉलिटिक्स आहे, ह्याचं आकलन करण्याकरता ग्राम्सीनं जे काही मांडणी केलेली आहे ती खूप महत्त्वाची त्या ठिकाणी ठरते आहे. आणि त्या सगळ्या दृष्टीनं ग्राम्सी हा 20व्या शतकातील मार्क्सवादाला एक चालना देणारा असा एक विचारवंत त्या ठिकाणी आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत? नागरी समाज त्या ठिकाणी बघणार आहोत, मॉडर्न प्रिन्स, त्याच्यानंतर मॉडर्न प्रिन्सच्या नंतर ग्राम्सीचं एकंदरीत राजकीय सिद्धांतातील योगदान आणि ग्राम्सीच्या विचाराचं मूल्यमापन त्या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. नागरी समाजाची जी संकल्पना आहे ती ऑलरेडी आपली थोडीशी तुम्हाला त्याची आयडिया आलेली असेल मागच्या लेक्चरमध्ये, परंतु आज आपण थोडंसं त्याला आणखीन विस्तारानं बघूयात. कारण की ग्राम्सीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस UPSC आजपर्यंत प्रश्न विचारत होते त्यावेळेस ग्राम्सीची जी धुरीणत्वाची संकल्पना आहे, हेजिमनी ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यावरती बऱ्यापैकी वेळेस प्रश्न येतो. त्याला थेरिटिशन ऑफ सुपरस्ट्रक्चर म्हटलेला आहे. जो पाया इमला सिद्धांत आहे, बेस आणि सुपरस्ट्रक्चरचा सिद्धांत मार्क्सनं मांडलेला आहे, त्याच्यामध्ये मूलग्राही असं एक योगदान आणि जी इमला आहे ज्याला सुपरस्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो, त्या सुपरस्ट्रक्चर मधल्या घटकांच्या वरती जास्तीत जास्त भर देऊन सुपरस्ट्रक्चर कसं महत्त्वाचं आहे ते अधोरेखित करणारा ग्राम्सी हा मार्क्सपासून मार्क्सवादी विचार परंपरेत जे काही विचारवंत आले त्यामध्ये तो स्वतःचा त्याचा एक वेगळा पिंड त्या ठिकाणी या संकल्पनेतनं किंवा या अभ्यासातनं आपल्याला लक्षात आलेला आहे. सो तेही आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. पण आता ह्या सुपरस्ट्रक्चर मधल्या ज्या नागरी समाजाबद्दल ग्राम्सी त्या ठिकाणी बोलतो आहे, तो नागरी समाज काय आहे, त्या नागरी समाजामध्ये कोण येतं, ते नेमके कोणत्या प्रकारचे कामं करतात आणि त्या कामातनं नेमकं काय साध्य होतं, हे सगळं आपल्याला बघणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत मॉडर्न प्रिन्स आणि नागरी समाज. आता ह्यापैकीच एखादा प्रश्न तुम्हाला MPSCच्या मेन्सलाही येण्याची शक्यता आहे आणि UPSC मेन्सला तर ग्राम्सीवर प्रश्न आला तर ह्या ज्या आपण संकल्पना कालच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहे त्याच्या बाहेर काही त्याचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे तुम्ही ते टॅकल करू शकता, तेवढं तरी आपल्याकडनं मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो. तर नागरी समाजाच्या संदर्भामध्ये त्यानं काय सांगितलेलं आहे तर भांडवली समाजाची जी कार्यपद्धती आहे, म्हणजे कॅपिटलिस्ट सोसायटी कसं वर्क करते, कॅपिटलिझम कसं वर्क करतं, कॅपिटलिझम कोणत्या प्रकारे
राज्य चालवतं, कोणत्या प्रकारे लोकांमध्ये परिवर्तन घडून येतं, ह्याची जी मांडणी आहे त्यामध्ये नागरी समाजाची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची त्या ठिकाणी ठरते. आणि त्यामुळं ग्रामसीनं ही जी काही नव्यानं केलेली मांडणी आहे ती आपल्याला महत्त्वाची त्या ठिकाणी ठरते आहे. पारंपरिक मार्क्सवादी जो दृष्टिकोन आहे तो जास्तीत जास्त भर हा आर्थिक संबंधावर देतो आणि मार्क्सचे जे विचार आहे किंवा फ्रेडरिक एंजल्सचे जे विचार आहे तर हे विचार आर्थिक नियततावादी इकॉनॉमिक डिटर्मिनिझमकडे जाणारे आहे. आर्थिक बाबी समाजामधल्या पायातील आर्थिक सहसंबंध, आर्थिक प्रक्रियांची जी मालकी आहे किंवा आर्थिक प्रक्रियामध्ये जो निर्धारक घटक आहे, आर्थिक संसाधनांची ज्यांच्याकडे मालकी आहे त्यांच्या इम्पॉर्टन्सला, त्यांच्यावरती जास्त भर देणारा, ह्या सगळ्या संरचनेवर जास्त भर देणारा मार्क्स आहे. पण त्याच वेळेस ग्रामसी आपल्याला तिथून बाजूला घेऊन जाताना दिसतो आहे आणि तो काहीतरी वेगळा दृष्टिकोन मांडताना दिसतो आहे. ग्रामसी हा सहमती म्हणजे जो कन्सेंटचा मुद्दा आहे, कल्चर, संस्कृती आणि आयडिओलॉजीवर आधारित जी काही सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न होतो किंवा त्याच्यातनं जे काही प्रभुत्व, हेजिमनी तयार करण्याचा प्रयत्न जो नॉन स्टेट ॲक्टर्स आहेत, म्हणजे आता स्टेट आणि नागरी समाज. आता स्टेट काय आहे, राज्य काय आहे, तर कोहर्सिव्ह जी पॉवर आहे की दमनकारी जी पॉवर आहे ती सत्ताचा उपयोग करून लोकांचं संप्रेषण करून स्वतःच्या बाजूनं त्यांना ओढून घेणं किंवा आपण म्हणतो तसं करण्याकरता त्यांना भाग पाडणं, हे काय आहे तर ही एक पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे. वेरॅज नागरी समाज काय आहे, सिव्हिल सोसायटी काय आहे, तर ही सिव्हिल सोसायटी ह्या लोकांमध्ये मिसळते, त्यांना विचारसरणीच्या बाजूनं म्हणा, संस्कृतीच्या बाजूनं म्हणा, नैतिकतेच्या बाजूनं म्हणा आपले म्हणणे पटवून देते. आणि जो काही प्रभुत्वशाली समाज आहे, जो काही राजकीय वर्ग आहे, प्रभुत्वशाली वर्ग आहे, त्याचे विचार कसे कॉमन सेन्स आहे, त्याचे विचार कसं सर्वसामान्य आहे आणि ते जर तुम्ही अंगीकारले नाही तर तुम्ही काहीतरी मिस करता आहात, तुम्ही काही कशापासून तरी मुक्त आहात, अशा प्रकारची मेंटॅलिटी तयार करण्याचं काम नागरी समाज त्या ठिकाणी करतो. आता हा नागरी समाज कोण आहे, तर ह्या नागरी समाजामध्ये माध्यमं येतात, त्यामध्ये तुमचे वृत्तपत्र येतात, त्याच्यामध्ये तुमचे जे कलाकार मंडळी आहेत तेही येतात. जे लोक सत्ता स्थानावरती नाहीये परंतु ते समाजामध्ये प्रभुत्वशाली आहेत, या सगळ्यांचा समावेश नागरी समाजामध्ये त्या ठिकाणी होतो. आणि त्यामुळं नागरी समाजाला सत्तेचा असलेला जो काही तीव्रपणा आहे तो नाहीये, तर हे मनातनं येणारं, सहमतीतनं येणारं, कन्सेंटमधनं येणाऱ्या गोष्टी तिथं महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहे. राजकीय समाजामध्ये अर्थातच राजसत्ता येते, पोलीस येतो, लष्कर, न्यायालय यासारख्या संस्था येतात ज्या बलप्रयोगांना किंवा त्यांच्याकडं तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर त्यांच्याकडं काहीतरी दमनशक्ती आहे, त्या दमनशक्तीच्या आधारे ते आपल्या मनासारखी गोष्टी घडवून त्या ठिकाणी आणत असतात. हे राजसत्तेचा पार्ट त्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जो नागरी समाज आहे त्या नागरी समाजामध्ये ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो, त्यामध्ये शाळा असेल, चर्च असेल, माध्यम असेल, कुटुंब, साहित्य, सामाजिक संघटना यांचा समावेश होतो. आणि या सगळ्या संस्थांमध्ये असलेले जे लोक आहेत ते लोक तुम्हाला काहीतरी करण्याकरता भाग पाडतात, परंतु ते तुम्हाला असं जाणवतात, असं भासवतात की हे तुम्ही स्वतःहून करता आहात किंवा तुम्ही असं करणं किती साहजिक आहे. ह्यातनं काय होतंय तर ह्यातनं तुमच्यावर कोणता दबाव येत नाही, तुम्हाला काहीतरी करण्याकरता भाग पाडल्या जात नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की तुम्ही काहीतरी सहमतीच्या आधारे स्वतःहून काहीतरी करता आहात. त्यामुळं जो मार्क्स ज्या प्रकारे सत्ता संरचनेला बघत होता, जिथं तो राजकीय समाजातनं, राजकीय सत्ता असलेल्या प्रभुत्वशाली वर्गातनं ज्या प्रकारचं दमन त्याला अपेक्षित होतं, ते दमन त्याला ग्रामसी म्हणतो की ते दमन आपल्याला दिसत नाहीये. विशेषतः ज्या वेस्टर्न लिबरल डेमोक्रेसीज आहेत त्यामध्ये तुम्हाला हे दिसत नाही, कारण की इथं स्टेटना
त्याचं हे जे काही कन्सेंट मॅन्युफॅक्चर करण्याचं म्हणजे सहमती तुमच्यामध्ये घडवून आणण्याचं जे काम आहे ते कुठंतरी आउटसोर्स केलेलं आहे. आणि ते आउटसोर्स कुठं केलं तर ते सिव्हिल सोसायटीमध्ये त्या ठिकाणी आउटसोर्स करण्यात आलेलं आहे. आता नागरी समाज आणि एकंदरीत जे सांस्कृतिक धुरीणत्व कल्चरल हेजिमनी ज्याला आपण म्हणतो त्याचा नेमका कसा संबंध आहे तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला कालच्या लेक्चरमध्ये धुरीणत्वाची संकल्पना समजलेली आहे, कल्चरल हेजिमनी काय आहे तेही तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर अर्थातच नागरी समाज ही कल्चरल हेजिमनी निर्माण करण्याची प्लेस आहे. नागरी समाजात ही कल्चरल हेजिमनी त्या ठिकाणी तयार होते, सांस्कृतिक धुरीणत्व त्या ठिकाणी निर्माण होतं. यामध्ये काय काय वापरलं जातं तर विचारसरणीच्या साह्यानं म्हणजे ज्या आयडिओलॉजिकल जी मांडणी आहे त्या आयडिओलॉजीच्या आधारे त्या आयडिओलॉजिकल मांडणीच्या आधारे काय केलं जातं तर तिथं लोकांना ह्या गोष्टी कशा सहज आहे ते सांगण्याचा प्रयत्न होतो आणि त्यातनं लोकांची सहमती निर्माण केल्या जातं. मग आता तुम्ही काही एक्सटेंटमध्ये बघितलं तर एकंदरीत भांडवली व्यवस्थेतनं आलेली जी काही तुमची जीवनशैली आहे ती जीवनशैली ही एक प्रकारचं स्टेटमेंट आहे. आणि हे स्टेटमेंट काय करतं तर हेच काहीतरी एक अंतिम सत्य आहे. म्हणजे जेव्हा फ्रान्सिस फुकुयामा सांगतो की आता एंड ऑफ हिस्ट्री झालेला आहे, आयडिओलॉजींचा जो संघर्ष आहे ती तीव्रता संपलेली आहे आणि आर्थिक अंगावर जर तुम्ही बघितलं तर न्यूलिबरल इकॉनॉमिक मॉडेल हा शेवटचा पर्याय त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्यामुळे आता आयडिओलॉजिकल बॅटल्स त्या ठिकाणी संपलेला आहे. एक प्रकारे ही जी गोष्ट आहे ही सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न काय करतो आहे तर जो डॉमिनंट फोर्स आहे ज्याला आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणतो किंवा लेझीफियर इकॉनॉमी म्हणतो, जे मार्केट बेस्ड मॉडेल आहे ते कसं फायनल आहे म्हणजेच काय तर प्रभुत्वशाली लोक जे आहे जो आहेरे वर्ग आहे त्या आहेरे वर्गाला मिळालेल्या त्या आहेरे वर्गाला स्वतःचं प्रभुत्व ठेवण्याकरताची जी व्यवस्था आहे तीच कशी अंतिम सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपल्याला एंड ऑफ आयडिओलॉजी सारख्या डिबेटमधनं एंड ऑफ हिस्ट्री सारख्या डिबेट्समधनं होताना दिसतो. सो आयडिओलॉजीला एक हत्यार म्हणून त्यांच्याकडनं ती सहमती तयार करून घेणं ज्यांच्यावर तुम्ही शोषण करता आहात ही व्यवस्था जी भांडवली व्यवस्था आहे अर्थात मार्क्सिस्ट इंटरप्रिटेशन मधनं आपण या सगळ्या गोष्टी बघत असल्या कारणानं इथं जो वर्ग आहेरे वर्ग ज्या नाहिरे वर्गावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्यांच्यावरती अन्याय करतो आहे तो काय करतो आहे तर आयडिओलॉजीचा वापर करून त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की हेच काय ते अंतिम सत्य आहे ज्याला तुम्ही तुम्हाला अन्याय म्हणून दाखवल्या जात आहे ते अन्याय नाहीये, ही एक साहजिक नैसर्गिक अशी प्रवृत्ती त्या ठिकाणी आहे. सो आयडिओलॉजीचा तिथं झालेला आहे, विचारसरणीचा उपयोग कसा झालेला आहे सांस्कृतिक धुरीणत्व निर्माण करण्याकरता हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर शिक्षण, धर्म, माध्यम या संस्थांद्वारे सत्ताधारी वर्गाची जी विचारसरणी आहे तिचं जनरलायझेशन करण्याचा प्रयत्न होतो आहे, ती कशी नॅचरल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि जो काही सत्ताधारी वर्ग आहे त्याच्या आयडिओलॉजीपासून जर तुम्ही बाजूला असाल तर कसं तुम्ही स्टेटचे विरोधक आहात हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे. आणि हे दाखवणं म्हणजे काय आहे तर हे दाखवणं म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी एक फिअर फॅक्टर निर्माण करणं, तुमच्यामध्ये काहीतरी एक भीती निर्माण करणं. आणि ही जी भीती आहे ही भीती काय करते तुम्हाला तर ही भीती तुम्हाला त्या पॉप्युलर नेरेटिव्हमध्ये त्या पॉप्युलर विचारांच्या भाग धावण्याकरता भाग त्या ठिकाणी पाडते. ज्यावेळेस एखादं पॉप्युलिस्ट गव्हर्नमेंट त्या ठिकाणी येतं किंवा ज्याला खूप असा मोठं मॅन्डेट त्या ठिकाणी त्या सरकारला लोकशाही व्यवस्थेमध्ये मिळतं तर त्यावेळेस अर्थातच काही लोकांवरती अगोदरच त्या मॅन्डेटचा एक दबाव आलेला असतो. हालाकी जी लोकशाही विचार प्रणाली आहे किंवा लोकशाही ॲज अ टूल ऑफ गव्हर्नमेंट जरी तुम्ही पकडलं तरी तिथं तुम्हाला हा दबाव घेणं अननेसेसरी आहे. कारण मायनॉरिटी व्हॉइसला ही इनकॉर्पोरेट करणं हेच लोकशाही व्यवस्थेचं काय आहे एक वैशिष्ट्य आहे. परंतु खूप ज्याला आपण तुम्ही जर कन्व्हेन्शनल रिजनल पेपर्स वगैरे वाचत असाल त्याच्यामध्ये मराठी वृत्तपत्र असतील तर एक शब्द वापरला जातो राक्षसी बहुमत. आता हे जे राक्षसी बहुमत आहे त्यांचा शब्द आहे
म्हणजे खूप प्रचंड असं जे बहुमत आहे, जर तुम्ही अकॅडमिकली बोलायचं ठरलं तर हे जे राक्षसी बहुमत आहे, हे काय करत आहे, हे ऑलरेडी काही लोकांवरती दबाव निर्माण करते की आता आपल्याला असा विचार करणं गरजेचं आहे. आणि उरलेली जी गोष्ट आहे, तर ती गोष्ट तुम्हाला माध्यमं असतील, धर्म, शिक्षण या माध्यमात मग तुम्हाला लक्षात येतं की जर अपोजिट आयडिओलॉजीचे सरकार चेंज होत गेले, तर त्यांचा सगळ्यात प्राईम फोकस कुठं असतो, तर शिक्षण व्यवस्था चेंज करणं, धर्माच्या बाबतीत काहीतरी कायदे करणं, निर्णय आणणं. ह्यातनं काय केलं जातं, तर यातनं आपल्याला हवे तसे विचार लोकांनी करावे याकरता ते प्रयत्न त्या ठिकाणी असतात. त्यानंतर सत्ताधारी विचारसरणीला सामान्य लोक यातनं काय करतात, इंटरनलाइज करतात, अंतर्भूत करून घेतात. म्हणजे त्यांना आता प्रत्येकालाच ही गोष्ट हवी आहे का, अर्थातच नाही. पण हा जो दबाव आहे त्यातनं हे इंटरनलायझेशन त्या ठिकाणी वाढत जातं. म्हणजे आपण आता आपल्याला कदाचित तुमच्याही लक्षात येत असेल की जो पक्ष सत्तेत असतो, म्हणजे तुम्ही लोकसभा, महाराष्ट्राने एक इंटरेस्टिंग सिच्युएशन बघितलेली आहे लोकसभेच्या अगोदर आणि लोकसभेच्या नंतर. तर त्यामध्ये लोकसभेच्या निकालाच्या नंतर भरपूर लोक जे आहेत ते इकडच्या बाजूला येताना दिसत आहेत, म्हणजे जे काही MVAचा जो काही प्रयोग आहे तिकडे येताना दिसत आहेत. आणि आफ्टर विधानसभा काही लोक इकडे परत रिटर्न जाताना दिसत आहेत. मग हे काय आहे, तर हे सत्तेच्या सोबत जमून येणं म्हणू शकता तुम्ही, किंवा सत्ताधारी विचारसरणी किंवा ज्या जे सत्तेत आहेत त्यांचेच विचार कसे अंतिम हे लोकांच्या मध्ये एक प्रकारे बिंबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. सो नागरी समाज काय करतो, तर नागरी समाज ह्या परिस्थितीचा वाहक आहे. ही परिस्थिती सत्यात उतरवण्याकरता जे काही फॅक्टर्स आहेत हे नागरी समाजाच्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी काम करत असतात. त्यानंतर नागरी समाज जो आहे तो एक वैचारिक संघर्षाचं त्या ठिकाणी क्षेत्र आहे. आता पहिले आपण बघतो आहोत की कसं डॉमिनंट फोर्सेस, सत्ताधारी वर्गाचे विचार त्या ठिकाणी त्याच्या केंद्रित्वातनं ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. पण त्याच सोबत आता इथं ग्रामसी म्हणतो की या सिव्हिल सोसायटीमध्ये, ह्या नागरी समाजामध्ये जर मार्क्सवादी विचारांना, शोषितांच्या विचारांना तुम्हाला जर सत्तेमध्ये यायचं असेल, तुम्हाला अपेक्षित असलेले साम्यवादी समाजरचना निर्माण करायची असेल, तर पोलॅट ट्रेट्सला सुद्धा आता नागरी समाजामध्ये उडी मारून वैचारिक संघर्ष करणं क्रमप्राप्त आहे. तर तुम्हाला फक्त आणि फक्त मार्क्सना सांगितलेली रक्तरंजित क्रांतीच करावे हाच उपाय नाहीये. कारण की तो त्याच्याकरता उदाहरणं देतो की जी रशिया आहे, रशियामध्ये नागरी समाज सक्षम नसल्या कारणाने तिथं रशियन रिव्होल्युशन, बोल्शेविक क्रांती त्या ठिकाणी सक्सेसफुल झाली. वेरॅज वेस्टर्न युरोपियन सोसायटी ज्या आहेत तिथं नागरी समाज स्ट्रॉंग आहे आणि हा स्ट्रॉंग असलेला नागरी समाज त्या ठिकाणी लोकांमध्ये कन्सेंट मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि तो त्याच्यात यशस्वी असल्या कारणानंच वेस्टर्न युरोपियन डेमोक्रेसीजमध्ये मार्क्सिस्ट रिव्होल्युशन त्या ठिकाणी झालेलं नाही. मग ग्रामसी काय सांगेल, ग्रामसी म्हणाल की आता तुम्हाला तुमच्या वॉर ऑफ मेन्युअर जे आहे, जी तुमचा क्रांतीचा मार्ग आहे तो तर तुम्हाला साइड बाय साइड चालूच ठेवायचा आहे. पण त्याचसोबत तुम्हाला वॉर ऑफ पोझिशन्स खेळावी लागेल. आणि वॉर ऑफ पोझिशन काय आहे, तर हा एक वैचारिक संघर्ष आहे. आणि इथं तुम्हाला जो घटक कारणीभूत फायद्याचा ठरतो तो म्हणजे तुमचा ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल, जो अशा शोषित समाजातनं, अशा शोषित वर्गातनं त्या ठिकाणी येणार आहे आणि तो त्या वर्गाची वकिली तुम्ही म्हणू शकता, तो त्या वर्गाकरता कन्सेंट त्या ठिकाणी निर्माण करणार आहे. त्यामुळं आता नागरी समाज ग्रामसीच्या दृष्टीनं ह्या प्रकारच्या संघर्षाचा काय झालेला आहे, फळ त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं तो म्हणतो की काय करायचं आहे, तर इथं प्रतिधुरीणत्व म्हणजे ज्या डॉमिनंट फोर्सेसना जी कल्चरल हिजिमनी निर्माण केलेली आहे, तर त्याच नागरी समाजामध्ये जे पोलेट्रेट्स आहेत, ज्यांच्यावर अन्याय होतात, जो नाहिरे वर्ग आहे, त्याला स्वतःचं काउंटर हेजिमनी त्या ठिकाणी तयार करणं गरजेची आहे. तो म्हणतो की सामाजिक स्थित्यांतराची जी सुरुवात आहे, म्हणजे तुम्ही जर फायनली डायरेक्ट
पॉलिटिकल चेंज आणून मी साम्यवादी चळवळ सक्सेसफुल करेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते आता शक्य नाहीये. आणि त्याकरता तुम्हाला जे सामाजिक स्थित्यंतर घडवून आणायचं आहे, म्हणजे राजकीय स्थित्यंतराकडे जाण्याकरिता तुम्हाला काहीतरी सामाजिक स्थित्यंतर घडवून आणावं लागेल. आणि हे जे सामाजिक स्थित्यंतर आहे त्याची सुरुवात तुम्हाला नागरी समाजामध्ये करणं गरजेचे आहे, सिव्हिल सोसायटीमध्ये करण्याची गरज आहे. आता सामूहिक जाणीव निर्मिती आणि समर्थन मिळवण्यासाठी त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला नागरी समाजाचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि वैचारिक संघर्षाच्या दृष्टीनं तुमचा वैचारिक संघर्ष त्याच वेळेस सक्सेसफुल होणार ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या सिद्धांताला, तुमच्या मांडणीला काय असणार आहे, एकतर समर्थन असणार आहे आणि तुमच्या ह्या मांडणीतनं सामूहिक जाणीव जागृती, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बिल्ड होणार आहे. तुमच्या सामूहिक जाणीव निर्मितीतनं त्या ठिकाणी काय होणार आहे, तर तुम्हाला नागरी समाजामध्ये तुम्हाला या सामूहिक जाणीव निर्मितीतनं एक आपल्या बाजूचा समूह, म्हणजे नाहिरे वर्गाच्या बाजूचा समूह निर्माण करता येणार आहे. आणि ह्या वैचारिक संघर्षामध्ये तुम्हाला अहिरे वर्गावरती इथं मात करता येऊ शकते. त्यानंतर वॉर ऑफ पोझिशनचं नागरी समाज हे कार्यक्षेत्र आहे, जे मी ऑलरेडी हे एक्सप्लेन केलेलं आहे की वॉर ऑफ पोझिशन आणि वॉर ऑफ मेन्यूवरचा आपण तो चार्ट बघितलेला होता मागच्या लेक्चरमध्ये, त्यामध्ये आपण त्यावर डिटेल बोललेलो आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वॉर ऑफ पोझिशन जी आहे ती नागरी समाजामध्ये लढल्या जाते, व्हेअरएज वॉर ऑफ मेन्यूवर जे आहे, म्हणजे जो डायरेक्ट संघर्षाचा मार्ग आहे, तो पॉलिटिकल समाजामध्ये, पॉलिटिकल सोसायटीमध्ये त्या ठिकाणी लढल्या जातो आहे. यानंतर तुम्हाला जो संदर्भ आहे, म्हणजे ह्या पूर्ण मांडणीचा, नागरी समाजाच्या संकल्पनेच्या इतक्या विस्तृत अशा मांडणीचा जो संदर्भ आहे तो काय आहे, तर पूर्व आणि पश्चिम युरोपातल्या तत्कालीन जी परिस्थिती आहे, पूर्व युरोपामध्ये तुम्हाला दिसून येतं आहे की नागरी समाज जो आहे क्षीण आहे. त्यामुळेच रशिया सारख्या देशांमध्ये काय झालेलं आहे, क्रांती झालेली आहे आणि तिथं थेट राज्य संस्थेच्या विरोधामध्ये सत्ता काबीज करणं त्या ठिकाणी लेनिनच्या नेतृत्वामध्ये सहज शक्य झालं. सहज नाही, अर्थातच त्याच्यामध्येही खूप संघर्ष होता, पण ते शक्य झालं कारण की तिथं नागरी समाज नाही, सिव्हिल सोसायटी नाही. ग्रामसी म्हणतो, परंतु ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, यासारख्या पाश्चात्य देशांमध्ये नागरी समाज अधिक बळकट आहे आणि तिथे क्रांती करणं, सांस्कृतिक वैचारिक पातळीवर लढा देणं आवश्यक आहे. म्हणजे तिथं जर तुम्हाला क्रांती करायची असेल, युरोपाच्या पश्चिम युरोपामध्ये जिथं नागरी समाज स्ट्रॉंग आहे, तिथं तुम्हाला जर क्रांती करायची असेल तर तुम्हाला त्याकरता वैचारिक आणि सांस्कृतिक लढा देणं गरजेचं आहे. आणि हा जर वैचारिक आणि सांस्कृतिक लढा तुम्ही देऊ शकला नाहीत तर तुम्हाला क्रांती करणं, समाजवादी, साम्यवादी राज्य संस्था निर्माण करणं अशक्यप्राय त्या ठिकाणी आहे. हे ग्रामसीचं आकलन एकंदरीत या परिस्थितीचं आहे. आता ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलची नागरी समाजातली भूमिका काय, ऍक्च्युअली ह्याच्यावर बोलणं झालेलं आहे, तरी आपण थोडक्यात रिकॉल करणार आहोत की जो ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आहे, ऑर्गॅनिक बुद्धिजीवी आहे, ज्याला तुम्ही इंद्रिय बुद्धिजीवी असंही म्हणू शकता जर तुम्हाला थेटच ट्रान्सलेशन करायचं असेल तर, पण ऑर्गॅनिक बुद्धिजीवी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर ह्याची नेमकी काय भूमिका असणार आहे नागरी समाजामध्ये, तर तो पहिले तर हे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र आहे. म्हणजे जो ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आहे त्यांना थेट त्या पॉलिटिकल बॅटलमध्ये पडायचं कामच नाहीये, तिकडे तू जाऊच नको बाबा, तू फक्त आणि फक्त नागरी समाजामध्ये राहा, तिथं तुझ्या आयडियोलॉजी निर्माण कर, त्याला त्याचे समर्थक तयार कर, तुझ्याकरता सिंपथी असणारे लोक, तुझ्या विचारांना सिंपथी असलेले लोक तिथं निर्माण कर, तुझे विचार तिथं म्हणजे पोलेट्रेट्सचे विचार आहेत ते तिथं प्रोपोगेट कर, तिथं त्या लोकांना ते समजून घे, त्यांच्यामध्ये कन्सेंट निर्माण कर, कॉन्शियसनेस, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस निर्माण कर. आणि त्याचा अंतिम रूप काय होईल, तर त्याचा अंतिम रूप हे तुला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि तुझ्या फायद्यानं काय होणार आहे, रिव्होल्युशनचं जे स्वप्न मार्क्सनं बघितलेलं आहे ते सत्यात येण्याची शक्यता आहे. आता विचारवंतानं काय करायचं आहे, तर तो कामगार वर्ग वा उपेक्षित घटकामधनं त्या ठिकाणी तो येतो आहे. हा जो काही ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आहे तो तिथनं येतो आहे, जो ज्यांना हे सगळं शोषण बघितलेलं आहे, त्याचा स्वतःचा अनुभव तिथं आहे. आणि तो येऊन काय करणार, तर तो ते दुःख मांडणार, त्यांना
त्या दुःखातनं बाहेर पडण्याकरताचा मार्ग सांगणार. आणि या सगळ्यातनं काय होणार तर त्या सत्ताधारी वर्ग जे आहे, जो हायरे वर्ग आहे, त्यांच्या विरुद्ध तो एक संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि त्या विचारसरणीला तो त्या प्रकारे आव्हानही त्यांना देणार आहे. आणि त्यानंतर काय होईल तर त्या ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल एक नवीन मूल्यव्यवस्था निर्माण करल आणि त्या चळवळीला काय करल तो बौद्धिक आणि नैतिक नेतृत्व त्या ठिकाणी देणार आहे. आता मार्क्सिस्ट फ्रेमवर्क जर तुम्ही बाजूला ठेवली तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्या सामाजिक चळवळीमध्ये महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तर यांना आपण ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स म्हणू शकतो. आता अर्थातच त्यांनी ग्रामसीनं ज्या पर्स्पेक्टिव्हमध्ये ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल मांडलेलं आहे, ज्या क्रांतीच्या, आता आपण क्रांतीचा जर सोशल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे फुलेंनी जे काम केलेलं आहे किंवा आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे ते एक सामाजिक क्रांती घडवून आणणारं काम आहे. आणि ह्या पर्स्पेक्टिव्हनं जर तुम्ही बघितलं तर ग्रामसीच्या पर्स्पेक्टिव्ह मधला जो ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आहे तो आपल्याला आपल्या जवळ त्या ठिकाणी मिळतो आहे. त्यांना आपण त्या पर्स्पेक्टिव्हनंही बघू शकतो. आता अर्थातच त्यांचा जो काय फायनल एम काही मार्क्सवादी समाजरचना नाही, पण त्यांनी जी समाजरचना आहे त्या समाजरचनेमधल्या वंचित उपेक्षित समूहाला काय केलेलं आहे, आवाज दिलेला आहे. तिथं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसची जागृती केलेली आहे. आंबेडकरांनी त्या संदर्भात केलेलं जे कार्य आहे ते खूपच मोठं आहे. फुलेंनी जी सुरुवात केलेली आहे किंवा फुलेंनी जे काम त्या काळामध्ये केलेलं आहे ते खूप ग्रेट आहे. म्हणजे ग्रामसी किंवा वेस्टर्न इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये जर तुम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हे त्यांना अपेक्षित आलं. म्हणजे मार्क्सला कधी असा कृतिशील मार्क्सिस्ट मिळाला नाही की जो मार्क्सच्या विचारांना शेवटचं मूर्त रूप देऊ शकेल, परंतु आपल्याकडे आपले जे समाजसुधारक होते त्यांनी त्यांच्या विचारांना मूर्त रूप देण्याकरता जे कष्ट घेतलं त्याचं फायनल रूप आज आपण आपल्या सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी बघतो आहोत. सो त्या मानानं कृतिशीलतेच्या मानानं जर तुम्ही बघितलं तर भारतीय राजकीय विचारक हे खूप जास्त कृतिशील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आता अर्थात आपण भारतीय राजकीय विचारवंत ज्यावेळेस बघणार आहोत, जो आपला पहिल्या सेक्शनचा शेवटचा चॅप्टर असेल त्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आणखीन विस्तृतपणे त्या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे सामाजिक न्यायाच्या पर्स्पेक्टिव्हनं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की जरी ग्रामसीचं मांडणी ही साम्यवादी पर्स्पेक्टिव्हनं आहे, मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्हनं असली तरी त्यातला जो ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आहे तो आपल्याला आपल्या कल्चरमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या आयडियल्समध्ये, आपल्या महापुरुषांमध्ये त्या ठिकाणी दिसतो आहे. आणि कदाचित ग्रामसीचं हेच त्या ठिकाणी आपल्याला योगदानही म्हणता येईल की जे त्याच्या विचारांच्या राजकीय भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊनही ते आपण इथं लागू करू शकतो. त्यानंतर आधुनिक राजकारणामध्ये नागरी समाजाचं नेमकं काय स्थान असणार आहे तेही आपल्याला बघायचं आहे. काय आहे तर आजच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर जे माध्यमं आहेत, म्हणजे जे तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, समाज माध्यमं असेल, हे काय करतात तर हे तुमचं जनमत ठरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे 2016चं जर इलेक्शन बघितलेलं असेल आपण अमेरिकेचं, तर त्यामध्ये पोस्ट ट्रूथ जी संकल्पना तिथून आलेली आहे तर तिथं जनमत निर्मितीमध्ये त्या ठिकाणी किती महत्त्वाचा रोल समाज माध्यमांनी निर्माण केलेला आहे आणि इव्हन आजही केलेला आहे. तुम्ही जर ट्विटर सारख्या माध्यमात बघत असाल किंवा फेसबुक सारख्या माध्यमात बघत असाल तर तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट जाणवते की तिथं किती मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं जे काही मत आहे ते बनवण्याचा, म्हणजे शेवटी तुम्ही जर आज जर विचार केला तर तुमचं मत हे फक्त तुमचंच आहे का, हा जर प्रश्न तुम्ही एकदम प्रामाणिकपणे आणि सगळ्या स्वतःचा जो अहमभाव आहे तो बाजूला ठेवून जर विचारला तर कदाचित तुम्हाला असं जाणवू शकतं की आपण जो काही मत म्हणून मांडतो आहोत तर हे खरंच आपलं मत नाहीये. हे कदाचित आपल्यावर लोकांचा, समाज माध्यमांचा असलेला जो प्रभाव आहे त्यातनं हे मत बनलेलं आहे. नेमकं आपल्याला काय वाटतं हा विचार करणं कुठंतरी मागं पडत चाललेलं आहे. आणि मग इथं माध्यमांचा, मग ते सामाजिक माध्यमं असतील, समाज माध्यमं असतील, सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, किंवा तुमचं प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्याचा तो रोल जो आहे तो तिथं तुम्हाला लक्षात येतो.
त्यामुळं आजच्या काळामध्ये जर तुम्ही म्हणजे आधुनिक राजकारणामध्ये ग्रामसीच्या संकल्पना जर तुम्ही लागू करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला ग्रामसी खूप रिलिव्हंट त्या ठिकाणी वाटायला लागतो आहे. तर माध्यमं जे आहेत, आजच्या काळातले माध्यमही ह्याच गोष्टी करत आहेत, तेही जनमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी ते जनमत कोणाच्या बाजूने असतं, कधी ते कोणाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी असतं. शैक्षणिक संस्था सत्ताधारी मूल्य पसरवतात. आता शिक्षणाच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही अनेक वेळेस ही डिबेट्स बघता आहात की ज्यामध्ये तुम्ही सिलेबस चेंज असेल, कोणत्या एखाद्या इतिहासाच्या बाबतीत हे भरपूर वेळेस होतं की एखाद्या घटकावर जास्त फोकस दिला जातोय, एखाद्या घटकावर कमी फोकस दिला जातोय. तर ह्या सगळ्यातनं काय होतं आहे, तर ह्या सगळ्यातनं जो काही तत्कालीन सत्ताधारी वर्ग आहे तो वर्ग काय करतो आहे, तर त्याला जे महत्त्वाचं वाटतं त्या गोष्टी तो सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मग हे शैक्षणिक संस्था ज्या आहेत तर अशा प्रकारे ते काय करत आहेत, तर ते जे प्रभुत्वशाली वर्ग आहे, जो सत्ताधारी वर्ग आहे, त्याची मूल्यव्यवस्था पसरवण्याचं काम करतात. अर्थात आता जर असं काही झालं तर त्याला विरोध करणारे लोक, म्हणजे तुम्ही आता हे फक्त नॅरो इंटरप्रिटेशन ह्याचं भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये करायला नको आहे. तुम्हाला जागतिक पातळीवरती ह्या सगळ्या प्रकारचे गोष्टी होताना दिसत आहेत आणि हेच पाश्चात्य राजकीय विचारवंत असतील किंवा भारतीय राजकीय विचारवंत असतील त्यांच्या विचारातलं त्याला तुम्ही त्रिकाला बाधित्व त्या ठिकाणी म्हणू शकतात की हे आजही दिसत आहे आणि ज्या गोष्टी आजही दिसत नाहीये तर त्या मग काळाच्या टप्प्यावरती काय होत आहेत, नजरेआड जात आहेत किंवा त्या रिलेव्हंटही त्या ठिकाणी राहत नाहीये. परंतु आपल्याला पॉलिटिकल सायन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर हे विचारवंतांनी जे काही मांडलेलं आहे ते कोणत्या ना कोणत्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला ते रिसेम्बल करताना दिसत आहे. विशेषतः ग्रामसी आपण आतापर्यंत जे विचारवंत बघितलेलं आहे त्याच्या म्हणजे तो कालखंडाच्या दृष्टीनं हे खूप शेवटच्या टप्प्यातला होता, त्यामुळं तुम्हाला तो रिलेव्हन्स जास्त उठून दिसणारा असू शकतो. लोकशाही समाजांमध्ये सांस्कृतिक परिवर्तनाशिवाय क्रांती शक्य नाही ही आजही बाब सत्य आहे की तुम्हाला जो डॉमिनंट ग्रुप आहे, जो आहेरे वर्ग आहे, त्याच्या कल्चरल आयडेंटिटीज, त्याच्या कल्चरल कॉन्शियसनेसनं लोकांचं त्याला मिळालेलं पाठबळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर बाजूला सारता आल्या नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मूलभूत परिवर्तन, आता क्रांतीचं म्हणून तुम्ही जर त्याच्याकडे बघायचं नाही ठरवलं तर तुम्हाला काही एक आमूलाग्र बदल एखाद्या व्यवस्थेमध्ये घडवून आणणंही शक्य होणार नाही. तर तुम्ही जर महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भरपूर वेळेस असं बघितलं जातं की काही 100-150 परिवार आहेत त्यांच्यामध्येच ही सत्ता इकडून तिकडे होत असते. आता तुम्हाला ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात येते आहे किंवा तुम्ही याच्यावर चर्चा करता आहात तर हे सार्वत्रिक होणं, ह्याच्यातनं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बिल्ड होणं, ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं करणं, ह्याला ग्रामसी म्हणेल की हे जे करणं आहे हे तुमच्या नागरी समाजाचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे. पण आता तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी स्वतःला नागरी समाज म्हटलेला आहे किंवा जे कोणी नागरी समाज म्हणून आहेत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्या लोकांमध्ये जर त्यांनीच कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाची बाजू घेऊन लढणं, मग इथं तुमचा परत तो काय होतो आहे, ती जी काही थिन लाईन आहे नागरी समाज आणि पॉलिटिकल समाज, राजकीय समाज, ही लाईन इरोड होते आहे आणि त्यातनं जी लिजिटिमसी आहे तुमच्या सिव्हिल सोसायटीची, नागरी समाजाची, तीही त्या ठिकाणी कमी होताना दिसते आहे. सो ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही काही गोष्टी करत आहात किंवा ज्यावेळेस नागरी समाज म्हणून काही गोष्टी घडवल्या जात आहेत किंवा केल्या जात आहे तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्या तरी संकल्पनेच्या मूलभूत मांडणीच्या विरोधात जाऊनच काही कृती करता आहात का हेही बघणं गरजेचं आहे. त्यामुळं ग्रामसी असं म्हणेल की तुम्हाला जो काही संघर्ष करायचा आहे, तुम्हाला लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये काहीतरी वाईट आहे असं वाटत असेल किंवा जे काही नाहिरे वर्गावर अन्यायकारक वाटत असेल ते जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला इथं सांस्कृतिक परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. तुम्ही पॉलिटिकल क्लासमध्ये जाऊन किंवा पॉलिटिकल रिटॅलिएशनमध्ये तुमच्याकडनं काही एक साध्य त्या ठिकाणी होणार नाही आणि त्यातनं काही साध्यही झालं तर मग तेच आहे की हे गेले ते आले, ते गेले हे आले. तर हे तुम्हाला काही आमूलाग्र असा बदल त्या ठिकाणी घडवून आणा आणि नागरी समाजाला काहीतरी करायचं असेल तर त्याला आमूलाग्र बदल करण्याकरताही विचार करणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. नागरी समाज राजकीय पक्षांच्यासाठी जनमत तयार
करतात. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही आता म्हणाला की राजकीय पक्षाकरता जनमत निर्माण करताना आपण सिव्हिल सोसायटीचा जो मूलभूत अंगभूत घटक आहे तो नष्ट करतो आहोत असं तुम्हाला वाटत होतं, पण इथं तर तुम्हीच म्हणताय की नागरी समाज हा काय करतो आहे तर हा राजकीय पक्षांकरता जनमत निर्माण करतोय. तर त्याचं कारण असं आहे की ग्रामसी म्हणतो हे जे जनमत तयार केलं जात आहे हे अदृश्य आहे. तुम्हाला दृश्य स्वरूपामध्ये म्हणजे आता समजा तुम्ही राजकीय पक्षाकरता रॅलीज घेणं हे काय आहे तर हे तुम्ही शेवटी त्या राजकीय पक्षाची एक विंग होऊन जात, पण तुम्ही इनडायरेक्टली ते करून आणणं म्हणजे ग्रामसीला अपेक्षित असलेलं नागरी समाजाच्या माध्यमातनं राजकीय पक्षांकरताचे जनमत तयार करणं